नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. कुठलाही प्रवास ठरवताना किंवा प्रवास सुरू करताना एक महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे फॉरेन एक्सचेंज. कारण आपण जेव्हा परदेश प्रवास करतो, आपण दुसऱ्या देशात जातो, तेव्हा त्या देशाची करन्सी आपल्याकडे आहे का नाही, किती नेता येते. युरोपला गेलो की युरो आले, अमेरिकेत गेले की डॉलर आले, जपानमध्ये की येन आले, सिंगापूरमध्ये सिंगापूर डॉलर. सगळ्या प्रत्येक देशाच्या वेगवेगळ्या करन्सी आहेत आणि हे किती नेऊ शकतो लिगली आपण, त्याच्या काही नियम आणि अटी आहेत का, की किती डॉलर नेऊ शकतो, किती युरो नेऊ शकतो, किती रुपये आपण भारताच्या बाहेर नेऊ शकतो. तसंच आपण जेव्हा परत भारतामध्ये येतो तर किती फॉरेक्स आपण भारतामध्ये आणू शकतो. या सगळ्याला खूप असे कडक रूल्स आणि अटी आणि नियम आहेत. ते खूप वेळा आपल्याला माहिती नसतात. तर याच्यावर प्रकाश टाकायला म्हणून आमच्या आज खास गेस्ट अशी सतीन वैद्य. नमस्कार सर. नमस्कार. सतीन वैद्य हे गेले 20-22 वर्ष का जास्त असेल माझ्या मते या फॉरेन एक्सचेंजमध्येच आहेत आणि ह्या विषयावर प्रकाश टाकायला त्यांच्या एवढा चांगला माणूस आपल्याला पुण्यात तरी मिळणार नाही, की जो ज्याने आयुष्यभर फॉरेन एक्सचेंजबद्दलच केलेलं आहे. तर आपण त्यांना अगदी बेसिक प्रश्न पहिले सुरू करू, की जो प्रत्येकाच्या मनात असतो, की मी जर कुठली परदेश ट्रिप प्लॅन केली, भलेही ती आता हा सप्टेंबर ऑक्टोबर महिना आहे, भले ती नोव्हेंबर डिसेंबरला आहे, तर मला बरोबर तिथे खर्चाला काही पैसे न्यायचे. बरोबर. तर ह्या केसमध्ये मी किती पैसे बरोबर घेऊन जाऊ शकतो, किंवा मला समजा युरोपला जायचं आहे, माझी एक 10 दिवसाची युरोपची टूर आहे, 10 डेजची टूर आहे, मला अपेक्षित आहे की मला एक सण काय 3-4 हजार युरो येऊ शकतो खर्च मला. तर ह्याला मी कशी नेऊ शकतो, म्हणजे मी कॅशमध्ये घेऊ शकतो किंवा काहीतरी वेगळे ऑप्शन्स आहेत? दोन ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही कॅश घेऊ शकता किंवा कार्डवर घेऊ शकता. हल्ली मार्केटमध्ये फॉरेक्स कार्ड अवेलेबल आहेत. ओके, तुम्ही त्याच्यावर घेऊ शकता. बर. पर पर्सन पर ट्रॅव्हल मॅक्झिमम $3,000 किंवा त्याचे इक्विव्हॅलंट करन्सी आपल्याला कॅश फॉर्म मध्ये नेता येते. कॅशमध्ये 3,000 USD किंवा त्याची इक्विव्हॅलंट युरो, जी करन्सी तुम्हाला हवी आहे, तुम्ही ज्या कंट्रीत जाताय ते. ओके ओके त्यापेक्षा जास्त हवी असेल तर तुम्हाला कार्डवरती न्यावे लागतात. ओके. कार्ड फॉर्म मध्ये. कार्ड म्हणजे कुठलं? फॉरेक्स कार्ड आता हल्ली सगळ्या Forex बँका card. वगैरे इश्यू करतात. ओके त्याच्यावर घेता येतं. बेसिकली आता सध्या जी लिमिट आहे रिझर्व्ह बँकेची, ओके ती ह्यूज लिमिट आहे. म्हणजे $2.5 लाख तुम्हाला पर ॲनम यूज करता येतात इन अ फायनान्शियल इयर. बर. एवढी मोठी लिमिट आहे. तर त्यातून तुम्ही जसं आपल्याला रिक्वायरमेंट आहे तसं घेऊ शकता. ओके. पण करन्सीची लिमिट ही $3,000 किंवा त्याच्या इक्विव्हॅलंट म्हणजे कॅश कॅश तुम्ही $3,000 किंवा इक्विव्हॅलंट करन्सी इक्विव्हॅलंट नेऊ शकता. तेवढीच तुम्ही कॅश घेऊ शकता. येस. आणि त्यालाही काही वर्षाला लिमिट आहे, की वर्षात मी नाही, किती? तुम्ही प्रत्येक ट्रिपला ते घेऊ शकता. त्याचं काही लिमिट ओके नाही. ओके. प्रत्येक ट्रिपला मी $3,000 पर्यंत $3,000 पर्यंत कॅश घेऊ शकतो. हो. पण मला त्याला डॉक्युमेंटेशन काय द्यायला लागतं? डॉक्युमेंटेशन, पासपोर्ट, एअर तिकीट, पॅन कार्ड, व्हिसा, काही ठिकाणी आधारही लागतं. म्हणजे तुम्ही बँकेत वगैरे गेलात तर ते आधार ओके. वगैरे लागतं. ओके पण ह्या गोष्टी मस्ट आहेत. ओके. हे दिल्याशिवाय शक्यतो हे होत देऊनच- नाही. हे झालं लिजर ट्रिपसाठी. स्टुडंट म्हणून जात असाल तर ऍडिशनल डॉक्युमेंट लागतात. म्हणजे कॉलेजचं ऍडमिशन लेटर वगैरे ते लागतं. राईट. बाकी बेसिक पासपोर्ट, तिकीट, पॅन कार्ड, व्हिसा या गोष्टी लागतात. हे तर बेसिक डॉक्युमेंटेशन लागतं. तर कॅश ॲक्च्युअली लिमिट खूपच कमी आहे ना, $3,000 म्हणजे. नाही, तसं आता तुम्हाला वाटते, पण $3,000 मध्ये तुम्ही रुपीजमध्ये बघितलं तर जवळजवळ 2.5 लाखाच्या आसपास, 2.5-3 लाखाच्या आसपास जाते आताच्या रेट प्रमाणे, विच इज क्वाईट अ गुड अमाऊंट. ओके. आणि तुम्हाला जास्त हवी असेल तर कार्ड फॉर्म मध्ये आहे, जे की सेफर सुद्धा आहे तसं बघायला गेलं. हा, मी ते येणार होतो त्याकडे, की हे सध्या कार्डचं प्रमाण खूप वाढलंय. म्हणजे तुम्ही फॉरेक्स कार्ड एक म्हणलात, तर फॉरेक्स कार्ड गेले काही वर्षामध्ये खूप पॉप्युलर झालं. फॉरेक्स कार्ड म्हणजे कसं असतं, समजा तुम्ही बाहेर चाललायत आणि तुमची रिक्वायरमेंट आहे $3,000, तर तुम्ही म्हणता त्यातले 1,000 कॅश घेतो, उरलेले कार्डवर घेते. तर इन्स्टेड ऑफ करन्सी तेवढी अमाऊंट कार्डवर लोड करतो आपण. ओके. म्हणजे जसं आता हल्ली पोस्टपेड हा प्रकार आहे, प्रीपेड आणि पोस्टपेड. करेक्ट. तर हे प्रीपेड आहे, ओके. जे आपण तेवढी अमाऊंट कार्डवर लोड करून देतो. तुम्ही फॉरेनला गेलात की कार्ड स्वाईप करून वगैरे युज करू शकता. हल्ली टॅपिंग वगैरे ती सगळी फीचर्स असतात. इन केस तुम्हाला करन्सी विड्रॉ करायची तर ते सुद्धा ऑप्शन असतं त्याच्यात. ओके. पण त्याला मिनिमम काही चार्जेस असतात. समजा तुम्ही एटीएम मधून कॅश विड्रॉ केली तर त्याला मिनिमम चार्जेस असतात. ओके. तुम्ही POS वगैरे युज केलं तर त्याला काही चार्जेस नाहीत. ओके. ओके. म्हणजे डेबिट कार्ड सारखंच ते काम करतं. डेबिट कार्ड, इट्स अ प्रीपेड कार्ड. ओके. ओके. म्हणजे जेवढे मी टाकलेत आणि
त्या देशातली करन्सी तिथनं एटीएम मधनं बाहेर येते. ओके, फक्त कॅश विड्रॉलला काहीतरी नॉमिनल चार्जेस पडतात. पण बाकी कार्ड जनरली सगळीकडे चालतं, काय सगळीकडे चालतं, कन्व्हिनियंट असतं. इन द से म्हणजे कसं, समजा आता तुम्ही करन्सी घेऊन गेलात आणि हरवली तर तुम्हाला इनकन्व्हिनियन्स व्हायचा तो होतोच, प्लस तुमचा फायनान्शियल लॉस सुद्धा आहे. व्हेअरएज तुम्ही कार्ड नेलं तर इनकन्व्हिनियन्स होणार तुम्हाला, नो डाऊट थोडाफार, पण तुमचे पैसे फायनान्शियल लॉस व्हायची चान्सेस कमी असतात. तुम्ही ते कार्ड लगेच ब्लॉक करायचं. हल्ली त्यासाठी बरेच ऑप्शन असतात, म्हणजे त्यासाठी ऍप आहेत, त्या बँकेकडनं जिकडनं घेतात त्यांचे ऍप असतात, किंवा ऑनलाईन जाऊन करू शकता. पण ते तुम्ही कार्ड ब्लॉक करू शकता, ऍटलीस्ट तुमचे पैसे सेफ राहतात. राईट. पण इन दॅट केस कार्ड काही कारणाने हरवलं तर मग काय प्रोसेस? जस्ट कार्ड ब्लॉक करणं, हे FIR वगैरे करायला लागत नाही लागत तसं. हा, कार्ड ब्लॉक करणं इज द ओनली. तुम्ही किती दिवसासाठी, आता काही जण अमेरिकेला वगैरे मुलांकडे जातात, 6-6 महिने स्टे असतो. समजा पहिल्या सुरुवातीलाच काही कार्ड हरवलं किंवा डॅमेज झालं, काही झालं, तर त्यांचं जर ऍड्रेस तिथे स्टे लॉंग असेल तर इथून कार्ड दुसरं पाठवता येतं. नाईस. आणि मग त्याच्यावरती तो बॅलन्स ट्रान्सफर करून मिळतो. ती पण सोय आहे. म्हणजे कार्डसाठी ऑप्शन्स बरीच आहेत. म्हणजे समजा तुम्ही इकडनं, आता मी मागाशी म्हणाल तसं, $2,000 कार्डवर नेले, तिथे तुम्हाला काहीतरी घ्यायचं, तुम्हाला असं वाटतं हे कमी पडतायत, तर तुमचे फॅमिली मेंबर्स, इमिडिएट फॅमिली मेंबर्स, ज्यांना ब्लड रिलेटिव्ह म्हणतो, ते इथून त्या कार्डवर टॉपअप करू शकतात. म्हणजे तुम्ही तिथे असताना सुद्धा कार्ड इथून टॉपअप करता येतं. क्या बात आहे. चांगली सोय आहे. आणि तुम्ही म्हणलं तसं कार्ड हरवलं ब्लॉक करता येतं, मिसयूज होत नाही कार्डाचं. मिसयूज काही ठिकाणी होतो. बऱ्याच ठिकाणी. म्हणजे तुम्ही अगदी कुठे शॉपमध्ये वगैरे दिलं तर त्याचा काही ठिकाणी मिसयूज होतो, पण ते तुम्हाला लगेच इंटिमेशन येतं की फ्रॉड ट्रान्झॅक्शन तुमचे इथे हे झाले, आणि मग ती कंपनी किंवा बँक इमिडिएट तुमचं कार्ड ऑटोमॅटिकली ब्लॉक करते काही तासांसाठी. आय थिंक आपण जे आपल्याकडे वापरतो कार्ड सिक्युरिटी दृष्टीने, ते तिथे वापरणं आय थिंक तेवढंच गरजेचं आहे. तसं बऱ्याच ठिकाणी फॉरेनला पिन हा प्रकार नाही आहे, त्यांची जी कार्ड्स आहेत ती. पण आपली जी इकडची भारतातनं जी कार्ड इश्यू होतात ना, ती पिन बेस्ड आहेत. त्यामुळे फॉरेक्स कार्ड पण त्यामुळे तुमची पिन टाकल्याशिवाय ते ट्रान्झॅक्शन होत नाही. त्यामुळे तसं सेफ असतं. करेक्ट. फ्रॉडुलंट होण्याचा चान्स कमी आहे पिन टाकल्याशिवाय. ओके, नाईस. तर आता फॉरेक्स कार्ड खूप पॉप्युलर आहे, नो डाऊट. खूपच वापरतात लोक, कॅशपेक्षा ते जास्त वापरतात. तर फॉरेक्स कार्ड वापरणं, जे मी आधी लोड करतो, आणि त्याच्या उलट किंवा त्याच्या ऑपोजिट क्रेडिट कार्ड वापरणं, जेणेकरून मला आता पैसे टाकायला लागत नाहीत, मी जेव्हा काही स्टेटमेंट येईल तेव्हा पैसे भरीन, तर हे दोन्हीच्या मध्ये काय फायदे किंवा तोटे आहेत? फॉरेक्स कार्डला असं असतं, तुम्ही जेव्हा परचेस करता त्यावेळेचा जो रेट असतो त्या हिशोबाने तुमच्या कार्डवर तेवढी तुम्ही अमाऊंट पे करता, आणि तेवढे इक्विव्हलंट करन्सी तुमच्या कार्डवर लोड केली जाते. राईट. क्रेडिट कार्डला कसं आहे, त्याच्यावर काही अमाऊंट लोड केलेली नाही आहे. कार्ड व्हॅल्यू तुमची इंडियन रुपीजमध्ये, म्हणजे INR, जे आता करन्सी इंटरनॅशनल कोड आहेत त्याप्रमाणे ती INR मध्ये आहे. आता तुम्ही जेव्हा तिथे कार्ड पेमेंट करता सगळं होतं, पण तुमच्या हातात रेट्स वगैरे काही तिथे बार्गेनिंग पॉवर वगैरे नसते. तुम्ही आल्यावरती बँकेला जो रेट तुम्हाला बँकेने लावलाय, चार्जेस लावलेत, सगळे एक्सेप्ट करायचे. प्लस बऱ्याचशा बँका त्याच्यावर 3.5 ते 5.5-6% क्रॉस करन्सी कन्व्हर्जन चार्जेस घेतात. अरे बापरे. कारण तुमचे कार्ड व्हॅल्यू INR मध्ये आणि तुम्ही फॉरेन करन्सीमध्ये यूज केले, मे बी इट्स डॉलर, पाऊंड, युरो, जपानीज येन, कुठलेही असू शकतं. तर ते ॲडिशनल चार्जेस तुम्हाला द्यावे लागतात. अगदी हाय ह्याची कार्ड असतील, क्रेडिट हाय लेवलची, म्हणजे प्लॅटिनम कार्ड, त्यामुळे काही बँका ते वेवर देतात किंवा मिनिमम चार्जेस घेतात, पण चार्जेस आहेत त्याला. म्हणजे कधी ते यूज करायचंच असलं तर आधी बँकेकडून माहिती करा, नाही तर ते बऱ्यापैकी फसवणूक होते त्याला, आणि लॉस पण बऱ्यापैकी होतो. ओके. आय थिंक फॉरेक्स कार्ड तुम्ही जे सांगता आता खूपच सोपं आहे वापरायला, अगदी, आणि इज ऑफ यूज आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे युरोप वगैरे ठिकाणी तुम्ही जात असाल तर बरेच ठिकाणी कॅश घेत नाहीत ते. युरोप म्हणा, UK म्हणा, काही ठिकाणी ते रिफ्युजच करतात, वी डोंट एक्सेप्ट कॅश, कार्डनीच पेमेंट करावं लागतं. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की कार्ड नेलेलं नाही, मग जे को पॅसेंजर आहेत, म्हणजे आता ग्रुप टूरमध्ये वगैरे जात असले तर कुणाला सांगतात बाबा मी 10 पाऊंड देतो, माझं पेमेंट कर वगैरे, हे तिथे थोडंसं इनकन्व्हिनियन्स होऊ शकतो. तर कार्ड त्या हिशोबाने सुद्धा कन्व्हिनियंट आहे. करेक्ट. आणि कार्ड जनरली जिथे ते कार्ड होतं ते सगळीकडे फॉरेक्स सगळीकडे चालतं, आणि फॉरेनला म्हणजे अगदी $1, €1, €1 काही घेतलं तिथे तुम्हाला कार्डनी पेमेंट करता येतं. ओके. आणि हे फॉरेक्स कार्ड जायचे लोड करता येतं, तुम्ही म्हणलं तसं वाटेत एनरूटचं मला वाटलं की पैसे कमी पडतात तर माझं कोणी नातेवाईक
Blood related. ब्लड रिलेशन. अच्छा, ब्लड रिलेशन. ब्लड रिलेशन. किंवा मी सुद्धा इंडिया अकाउंट मधनं त्यात हा, म्हणजे करू शकतो. तुम्ही ऑनलाईन ट्रान्सफर करू करून शकतो. तसं ते करू शकता. करू शकतो. Yes. ते ऍक्सेस मला असतो. हो, म्हणजे मला परत तुम्हाला डायरेक्ट नाही करतायत. तुम्ही ज्या एजन्सीकडनं ज्या बँकेकडनं ओके घेता, ओके हल्ली काही बँका तसं अलाव करतायत, बर पण ते ऍक्च्युअल कसं वर्कआउट होतं त्याची काही कल्पना नाही. ओके. पण फॉरेक्स डीलरला सांगून तो हो हो, माझ्या कार्डात ते करू शकतो. ते ओके. करू म्हणजे शकता. ते सोपं आहे, पण का आता काय खूपच सोपं आहे. इंटरनेट बँकिंगमुळे वगैरे ते आहे. हो. आणि आता मी आलो परत, हम्म. तर करन्सी माझ्याकडे समज काय मी नेले 1000, माझ्याकडे 500 उरली फॉर एक्झाम्पल, आणि फॉरेक्स कार्डमध्ये मी समज 3000 लोड केले डॉलर, त्यातले $1000 उरलेत, तर मग आल्यावर परत काय आल्यावर system तुम्ही होते? ज्या एजन्सीकडनं कार्ड घेतले तिथे कार्ड रिफंड करू शकता. ओके तुम्हाला नेक्स्ट व्हिजिटसाठी म्हणजे तुम्हाला काहीतरी आहे नेक्स्ट 2-3 महिन्यात परत नेक्स्ट ट्रिप आहे, तर तुम्ही ते ठेवूही शकता. ॲज पर Okay. RBI गाईडलाईन्स यू कॅन कीप अप टू $2000 इन द फॉर्म ऑफ कॅश और इन द फॉर्म ऑफ कार्ड अच्छा फॉर युअर नेक्स्ट ट्रिप ओके. फॉर इनडेफिनेट पिरियड. इनडेफिनेट पिरियड. ओके Yes. ओके पण त्यापेक्षा जास्त जर असेल तर तुम्ही ती रिटर्न आल्यापासून 80 दिवसाच्या आत सरेंडर करायची असते. 180 दिवसाच्या आत सरेंडर करायची असते. 6 महिन्याच्या आत. 6 महिन्याच्या ओके ओके. फ्रॉम युअर डेट ऑफ अरायवल. असं रूल आहे आरबीआयचा. हो हो. तो किती लोकांना माहिती आहे. मग दोन्ही कार्ड आणि कॅश दोन्ही काय दोन्ही असतं फॉर्म तरी? मध्ये तुमच्याकडे टोटल $2000 पेक्षा जास्त असेल तर ते खरं तुम्ही सरेंडर करायला पाहिजे. ओके ओके पण बरेच जण फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर असतात, त्यांचं प्रत्येक म्हणजे 15-20 दिवसांनी टूर्स असतातच, त्यामुळे ते चालून जातं. चालून जातं. पण मग हे रिटर्न केल्यावर कॅश असो किंवा फॉरेक्स कार्ड मधला बॅलन्स असो, तो माझ्या अकाउंटला परत रुपीज मध्ये हो हो, ते तुम्हाला transfer रुपीज मध्ये मिळतात. तो जो प्रिव्हेलिंग रेट असेल त्या हिशोबाने त्यानुसार ते तुम्हाला मिळून त्याचं जातं. पेमेंट मिळतं. ओके 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 ओके. Yes. बेस्ट बेस्ट. म्हणजे आय थिंक बाहेर जाऊन 2-3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. एक म्हणजे तुम्ही म्हटलं तसं की कॅश न्यायची पण एक लिमिट आहे. हो 3000 USD आय थिंक तुम्ही Yes. म्हणलात, और इक्विव्हलंट एनी फॉरेन करन्सी, Yes. त्यावर तुम्ही कॅश नेऊच शकत नेऊ शकत लिगली. लिगली. मी अडोले एअरपोर्टला तर युअर इन ट्रबल. येस, डेफिनेटली इन ट्रबल. म्हणजे Okay. तुम्हाला त्याचं प्रॉपर उत्तर, त्याची प्रूफ द्यावी लागतात, कुठून घेतली, काय घेतली. कधी कधी काय असतं, तुमच्या प्रिव्हियस ट्रिपचे $100-200 उरलेले असतात, ते तुम्ही बरोबर कॅरी करता. ते तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं की बाबा मी इतक्या दिवसापूर्वी गेलो होतो, त्याचे होते वगैरे. पण हा सगळा मनस्ताप होतो हो, थोडाफार होतो, तिथे होतो. एअरपोर्टला. त्याचे लिगली रूल्स फॉलो केलेले. हा, कधीही चांगलं. कधी तुम्ही टूरला चाललाय व थोडक्या करता. कशासाठी? हा राईट 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 राईट. आय थिंक हे पिक्चर तुम्ही खूपच मस्त क्लिअर केलेत की बाहेर पडताना काय रूल्स लागू होतात आणि आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, Yes. खास कर घेताना वगैरे. कारण हे मी हा प्रश्न का विचारला, कारण आजकाल बऱ्याच गोष्टी कॅशमध्ये करण्याचं प्रमाण बऱ्यापैकी खूप वर्ष होतं, आत्ताही आहे. खूप वर्ष होतं. फार पूर्वी कसं होतं, आरबीआयचे अटी नियम फार हे होते. म्हणजे आता जे मी तुम्हाला म्हणालो $2.5 लाख घेता येतात, ते फारच कमी होती ती लिमिट. हा. त्यामुळे लोक करत होती. आताही कदाचित ते प्रमाण असावं, पण शक्यतो लोकांनी करू नये. करू नये राईट. आता इतकं लिबरलाइज केलं, $2.5 लाख एवढी ह्यूज लिमिट सरकारने करून दिली आहे तुम्हाला. करेक्ट करेक्ट. तर सगळं ऑफिशियल केलेलं कधीही चांगलं. नाही केलेलं चांगलं, कारण आता सगळंच ट्रॅक होतं तुमचं. हो हो, कारण पासपोर्ट आधारला लिंक्ड आहे तुमचा, आधार पॅनला आधारला सगळंच लिंक्ड आहे आणि तुमचं अकाउंट पण लिंक्ड आहे, हो. सगळंच लिंक्ड आहे. तर तुम्ही फॉरेनला गेला का नाही हे कोणालाही लगेच कळतं अगदी आजकाल. अगदी लगेच. काय एवढं अवघड नाहीये. ओके ओके फाईन. आय थिंक बाहेर पडताना ते रूल्स आता आय थिंक तुम्ही खूपच मस्त क्लिअर केलेत. मी जेव्हा परत येतो हम्म. तेव्हा मी फॉरेन ट्रिप माझी झाली तर कार्ड तर ठीक आहे, तिथे काय बँकेत जाईल माझ्या परत. पण माझ्याकडे जर कॅश उरली असेल तर मी किती कॅश आणू शकतो परत, आणायला लिमिट नाहीये. तुम्ही किंवा मला किती- तिथे काही कॅश मिळाली. हा, तिथे काही मिळाली, हा. तुम्ही काहीतरी बिझनेस साठी वगैरे गेला, Right. तिकडनं कॅश मिळाली, तुम्ही आणायला लिमिट अशी नाहीये. ओके पण जेव्हा तुम्ही अराईव्ह होता इंडियात, तेव्हा $5,000 किंवा त्याच्या इक्विव्हलंट पेक्षा जास्त करन्सी असेल तुमच्याकडे, ओके तर तुम्ही ती कस्टम्स मध्ये डिक्लेअर करणं आवश्यक आहे. बर. तिथे जो कस्टम ऑफिसर तुम्हाला अटेंड करत असेल त्याला सांगायचं की मी एवढी करन्सी आहे माझ्याकडे, ते मला ते एक फॉर्म इश्यू करतात, ते करन्सी डिक्लेरेशन फॉर्म. बर. तो जर तुमच्याकडे असेल तर इथे तुम्ही ॲट अ स्ट्रेच तुम्ही किती करन्सी आणली असेल तितकी कन्वर्ट करू शकता ऑफिशियली. ओ बर बर Yes. बर बर Yeah. बर. अदरवाईज 5,000 पेक्षा जास्त करन्सी आणि तुमच्याकडे तो करन्सी डिक्लेरेशन फॉर्म नसेल तर मग ते कन्वर्ट करायला अडचण येते. पण हा सहज मिळतो म्हणजे काय ते त्रास देतात वगैरे? नाही नाही, असं अजून तरी कुठे ऐकलेलं नाही. ते इझिली असतं. आपल्या लोकांच्या मनात भीती असते बाबा कस्टम ऑफिसरकडे गेलं की आपण काहीतरी
पण तसं काही तसं काय नसतं, नसतं. देतात ते माहिती आहे सगळे नियम वगैरे त्यांनाही सगळं माहिती त्यांना असतं. माहिती असतं. त्यामुळे ते फक्त तुम्हाला फिजिकली करन्सी दाखवावी लागते, ते काउंट करतात. ओके त्या फॉर्मवरती तुमचा पासपोर्ट नंबर, नाव, ओके भारतातला पत्ता सगळं डिटेलमध्ये लिहिलेलं ओके असतं ओके ओके आणि ओके. डिनॉमिनेशन वाईज करन्सी लिहिलेली असते, तुम्ही किती आणली आहे ती. पण म्हणजे हे आपण बॅगेज वगैरे घेतो आणि ते ग्रीन आणि रेड चॅनल असतात, तिथे हे दाखवायला लागतं. दॅट इज नाही, तर आधीच दाखवायला लागतं त्याच्यात. आधीच. ओके. बॅगेज कलेक्शनच्या आधी दाखवायला. ओ बर हो. बर 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 बर. पण हे सिमलेस आहे, असं काही हो, हो, काहीच त्रासदायक होत नाही, नाही. काहीच नाही. ओके ओके. नाईस 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 अजिबात नाही. नाईस नाईस. तर $5,000 वर असेल तर ते कस्टम डिक्लेरेशन फॉर्म इज येस, ते मस्ट आहे घेणं म्हणजे. मस्ट ऍडवायझेबल आहे आणि कधी कोणाला. कधी कधी कारण तिथे जनरली फॉरेक्स असतं, मग धंदा करणं बिझनेस करणाऱ्या लोकांना मे बी तिकडनं काही कॅश असतं ना, आहेत ना बरेच जण आहेत. एक्सपोर्टर्स वगैरे आहेत, काहीतरी डील झालं त्यांना येते, बऱ्याचदा करन्सी मिळते त्यांना, ते घेऊन येतात. पण ते ऑफिशियली डिक्लेअर करून आणतात कस्टम मध्ये आणि तेच केलं पाहिजे म्हणजे तेच केलं लोकांनी. पाहिजे. राईट राईट राईट. परफेक्ट. आता दुसरा अजून एक ह्याचा वेगळा पैलू म्हणजे आपल्याकडे सध्या इनबाउंड ज्याला आपण म्हणतो, की म्हणजे फॉरेनवरनं येणारे टुरिस्ट किंवा फॉरेन येणारे नातेवाईक सुद्धा खूप असतात, जे इथे डॉलर आणतात, युरो आणतात, फॉरेन करन्सी आणतात, बरोबर. त्याचं ते रुपीजमध्ये कन्वर्ट करतात वगैरे. तर अशा लोकांना जेव्हा ते परत त्यांच्या देशात परत जातात, तर ते रुपी तिथं घेऊन जाऊ शकतात का? काय रूल आहेत त्याला? किंवा फॉरेनर्स असतील तर त्यांना रुपीज नेता येत नाही. एक आपण सवेनियर म्हणून काय नेले तर गोष्ट ठीक आहे, पण त्यांना न्यायला अलाउड नाहीये. बर मग ते जेव्हा इंडियात येतात आणि आल्यावरती त्यांनी जी फॉरेन करन्सी कन्वर्ट केली ती रिसिट त्यांनी सांभाळून ठेवणं गरजेचं असतं. ती रिसिटला एनकॅशमेंट सर्टिफिकेट म्हणतात, विच इज व्हॅलिड फॉर 90 days फ्रॉम द डेट ऑफ इश्यू. ओके. ओके. आणि हे एंगेजमेंट कुठेही होते? कुठे होतं, कुठल्याही फॉरेन एक्सचेंज मध्ये केलं, ओके ऑफिशियली जिथे कराल तिथे तुम्हाला ती रिसिट ओके मिळते. ओके आणि त्याने नाही सांगितलं तरी तुम्ही मागा. ओके यू शुड इन्सिस्ट अपॉन की नाही मला रिसिट हवीच आहे. ओके बऱ्याचदा काय होतं, कुठेतरी विदाऊट रिसिट केलं तर रेट जास्त मिळतो, थोडं केलं तर एवढा कमी मिळतो. त्या फंदात न पडता रिसिट घ्यायची. आणि सगळं मध्ये कसं होतं, उरली काही करन्सी तर तुम्हाला परत जाताना ऑन द बेसिस ऑफ दॅट एनकॅशमेंट सर्टिफिकेट परत रिकन्वर्ट करता येते. रिकन्वर्जन ओके परमिटेड आहे. ओके. म्हणजे तो इथनं रुपीज खूप बाहेर किंवा नाहीच नेऊ शकत नाहीच बेसिकली. देऊ शकत बेसिक. अच्छा, जे काय उरले ते त्यांनी त्या हा. त्या रिस्पेक्टिव्ह करन्सीत परत नेणं गरजेचं आहे. हो का? अच्छा, असं रूल आहे आरबीआयचा? रूल आहे. ओके 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 ओके. आता अगदी मी बेसिक प्रश्न असा विचारतो की तुम्ही मगाशी म्हणलात की फॉरेक्स घेताना डॉक्युमेंट जे काय लागतात ते तुम्ही तर परत सांगितलं. आणि दुसरं महत्वाचं, ह्याची काय पावती मिळते का आपल्याला? पावती मिळते. एखाद्याने नाही सांगितली तर इन्सिस्ट करायची की मला रिसीट हवी आहे. ओके त्याचं कारण असं आहे की तुमच्याकडे $1000 जरी असले आणि एखाद्या कस्टम ऑफिसरनी सहज म्हणून विचारलं की कुठून घेतले, तर ती पावती असली तर तुम्ही प्रूव्ह करू शकता की मी ऑफिशियली घेतलेले आहे. ती पावती घेतली, त्याचा एक फोटो ठेवला. हल्ली काय डिजिटल सगळं झालेलं आहे, त्यामुळे ते फोटो काढून ठेवला, त्यांचं सॅटिस्फॅक्शन होतं, तुम्हाला त्रास पुढे काही होत नाही. राईट. तुम्ही तिथे थोडंसं घुटमळलात की अरे हे ते, मग ते पुढचे प्रश्न त्यांना. करेक्ट. आणि त्यात ओळखतात आजकाल हो त्यांना, हो हो, त्याचे डोळे फार ट्रेंड असतात आजकाल, अगदी त्यांना लगेच कळतं. ओळखतात ते. पण आय थिंक हे बेसिक काळजी घेणं तुम्ही आवश्यक आहे, म्हटल्याप्रमाणे आवश्यक खूप आहे, गरजेचं आहे. आवश्यक कारण आपल्याकडनं फॉरेन ट्रॅव्हल आता एवढा वाढलाय भारतात ना, भरपूर. की जेवढा डोमेस्टिक आहे तेवढाच आउटबाउंड ट्रॅव्हल आहे. डोमेस्टिक पेक्षा जास्त म्हटलं तरी चालेल, पण ह्यूज ट्रॅव्हल आहे foreign यूज travel. ट्रॅव्हल आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे. रिसीट ठेवावी बरोबर, ओरिजिनल ठेवा किंवा डिजिटल फॉर्म मध्ये ठेवा, पण असावी. तुम्ही करन्सी परचेस करताना इन्सिस्ट करा की मला रिसीट हवी आहे. आणि आता मी हे फॉरेक्स घेताना, मी फॅमिली ट्रॅव्हल करते की नवरा बायको आहेत, 2 मुलं आहेत, लहान किंवा मे बी मेजर मुले असतील, तर आपण कोणाकोणाच्या नावावर घेऊ शकतो बरं? म्हणजे असं काही आहे त्याला की ज्याचं पॅन कार्ड आहे त्याच्याच नावावर घेऊ शकतो, असं काही आहे? असं काही नाही, असं काही नाहीये. असं काही नाही. मुलं जर मायनर असतील तर आई वडिलांच्या पॅनवर घेता येते. बर. इन्फंटच्या नावावर सुद्धा करन्सी पूर्ण कोटा जो $2.5 लाख मी म्हटलं तो घेता येतो. हो बर. न्यू बॉर्न बेबी असेल त्याच्या नावावरही घेता येतं. $2.5 लाख पर हा, पर्सन इन अ फायनान्शियल इयर, पर पर्सन. ओके ओके. ऑल म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकाला ते. आणि प्रत्येक वेळा मी तुम्ही म्हटल्याप्रमाणे, मगाशी म्हटल्याप्रमाणे $2.5 लाख हे तर लिमिट आहे, ते खूपच मोठं आहे. पूर्ण. पण ही जी कॅशची लिमिट आहे $3,000, 3,000 हे एव्हरी ट्रिपला मी $3,000 घेता येतं. माझी चौघांची फॅमिली आहे तर मी एकूण $12,000 कॅश नेता येते कॅश तुम्हाला. नेता येते. पण जे ट्रॅव्हलर्स आहेत ना, ते आता हल्ली करन्सीच्या फंदात जास्त पडतच नाहीत. म्हणजे 1/3 किंवा त्यापेक्षाही कमी करन्सी प्रिफर करतात, उरलेले कार्डवर नेतात. ओके
फार फार तर म्हणजे फॅमिली चालली आहे तर दोघांच्या नावावर कार्डवरती स्प्लिट करून घेतले. कधीकडे पुढे मागे झालं काहीतरी शॉपिंगला हे ते तर कुठलंही कार्ड यूज करता येतं. आणि मी तर म्हणेन समजा फॅमिली जात असाल ना तर एकाच्या नावावर करन्सी घ्यायच्याऐवजी दोघांच्या नावावर घ्या. समजा एक कार्ड हरवलं किंवा डॅमेज झालं, काही झालं, चोरी झालं, तर तुमच्याकडे स्टँड बाय दुसरं कार्ड आहे. अगदीच इन्कन्व्हिनियन्स होत नाही. राईट. एकाच कार्डवर घेतले तेच हरवले तर पूर्णच इन्कन्व्हिनियन्स तिथे. म्हणजे ती फॅमिली ट्रिप पूर्ण तिथे बोंबलते सगळी. नाही बरोबर आहे. नाही बरोबर आहे. तर आय थिंक म्हणून की हल्ली हे कॉमन आहे ना की फॅमिलीज ट्रॅव्हल करणं आणि ग्रुपमध्ये आणणं. तर चौघांच्या व्हॅल्यूमध्ये $12 खूप एवढे लागत पण नाही, लागत नाही. पण म्हणत बरोबर आहे. काय आता हल्ली भरपूर फॅसिलिटी, ऑनलाईन फॅसिलिटीत लोकांचं बुकिंग इथून झालेलं असतं. तिथे गेल्यावर फक्त साईट सीइंग किंवा ऍडिशनल काही शॉपिंग वगैरे करायची असली तेवढ्यापुरतं पैसे लागत असतात. पण दुसरा महत्वाचा मुद्दा की तुम्ही मगाशी कार्ड आणि फॉरेक्स कार्डचं, क्रेडिट कार्ड आणि फॉरेक्स कार्डचं डिफरन्स सांगितलं की उद्या मला समज फॉरेक्स घ्यायचे, काय मला समज $3 घ्यायचे, जे आजच्या रेटनी काय 2.5-1 लाख रुपये होतात साधारण, तर ते माझ्या अकाउंटमधून तुम्हाला जायला पाहिजे का माझ्या मित्रांनी तुम्हाला दिले तरी चालतं? नाही, तुमच्याच अकाउंट मधून आले पाहिजे. माझ्या अकाउंट मधून, तेही सेव्हिंग अकाउंट मधून आले पाहिजे. जर तुमची लिजर ट्रिप असेल, फिरायला चाललाय, तर तुमच्या सेव्हिंग अकाउंट मधूनच आले पाहिजे. बऱ्याचदा प्रोप्रायटरी फॉर्म असते, पार्टनरशिप फॉर्म असते, पार्टनरशिप मध्ये हजबंड वाईफ पार्टनर दाखवलेले असतात, करंट अकाउंट असतो, करंट अकाउंट मधून पेमेंट चालत नाही लिजर ट्रिपला. पण बिझनेस ट्रिपला चालतं. बिझनेस ट्रिपला चालतं. मग त्यासाठी हेच वेगळं आहे, डॉक्युमेंटेशन वगैरे सगळं वेगळं आहे त्यासाठी. म्हणजे तुमची जी कंपनी रजिस्टर आहे त्याचे सगळे डॉक्युमेंट द्यावे लागतात. जसं म्हणजे तुम्ही प्रायव्हेट फॉरेन एक्सचेंज कडून घेणार असलात फॉरेक्स, तरी सुद्धा तुम्ही बँकेला अकाउंट ओपन करताना जसे डॉक्युमेंट देतात सगळं आलं त्यात. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर मेमोरंडम, आर्टिकल ऑफ असोसिएशन, सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन, जीएसटी सर्टिफिकेट, पॅन कार्ड, युटिलिटी बिल सगळं आलं त्यात. ते सगळं द्यावं लागतं. पण आय थिंक पेपर वर्क क्लीन राहणं हे कधी एनी टाइम. आणि तुमची वरच्यावर समजा बिझनेस ट्रॅव्हल असेल तर ते जास्त चांगले आहे की बिझनेस ट्रिपच्या खाली घ्या. कारण आय थिंक हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो की डॉक्युमेंटेशन सुद्धा तसं क्लिष्ट आहे. पण ठीक आहे, म्हणजे आय थिंक क्लिष्ट म्हणजे ते काय आपल्याकडे जे आहेत तेच डॉक्युमेंट मागतात. गव्हर्नमेंट काय म्हणजे वेगळं सांगत नाही की या ऑफिसमध्ये जा, इथून हे घेऊन या, फॉरेक्स साठी RBI ला जा, तिकडनं परमिशन आणा वगैरे, असं काही नाही. जी आपल्याकडे शक्यतो असतातच डॉक्युमेंट. तुम्ही बिझनेस करत असलात किंवा पर्सनल ट्रॅव्हल असेल, ही डॉक्युमेंट्स असतात सगळ्यांना. त्याला आय डोंट थिंक लोक द्यायला थोडंफार हेजिटेट करतात कधी कधी, पण ते त्यांनी करू नये. कारण आता काय ती फॉरेन ट्रॅव्हल सगळाच ट्रॅक होतो आता काही तसं राहिलेलं नाही पूर्वीसारखं. कारण सगळंच एकमेकांना लिंक्ड आहे आता अगदी. त्यामुळे तुम्ही आता पळवाट काढूच शकत नाही कुठनं. एक मगाशी मुद्दा आपण बोलताना एक राहून गेला की मी इथनं डॉलर नेतोय, तिथली किती लोकल करन्सी नेतोय, पण मला काही रुपये घेऊन जाईल बरोबर की परत आल्यावर मला लागले किंवा काही लागले अचानक, तर असे मी माझ्याकडनं इंडियन रुपीज किती घेऊन जाऊ शकतो बाहेर कॅशमध्ये? कॅश इंडियन रुपीज पर पर्सन 25,000 RBI कडून परमिटेड आहे. 25,000 रुपये पर पर्सन. ओके. कारण कसं आहे, आता तुम्ही जाताना सगळं हे झालेलं आहे, येताना समजा फ्लाईट डायव्हर्ट झालं, तुमचं डेस्टिनेशन मुंबई आहे किंवा पुणे आहे किंवा काय, फ्लाईट तुम्हाला दिल्लीला हे केलं, तिकडचं कॅन्सल झालं, दिल्लीला आलात, मग पुढचं बुकिंग हे ते किंवा दुसरं काही असू शकतं, इथून तुम्हाला टॅक्सी कुठेतरी डिस्टन्स, त्यासाठी 25,000 परमिटेड आहेत. मोठी अमाऊंट आहे 25,000 रुपये. खूप आहे, खूप मोठी अमाऊंट आहे. एवढी लागतच नाही एवढे. ओके. लागतच नाही. ओके. आणि दुसरं महत्वाचं की आपण फॉरेक्स मगाशी घेताना अगदी पहिले बोललो की किती घेऊ शकतो काय वगैरे वगैरे, तुम्ही म्हटलात की सेव्हिंग अकाउंट मधनं पैसे झालं पाहिजे. पण जर कॅश असेल माझ्याकडे, तो हा सध्या चर्चेचा विषय खूप लोकांमध्ये आहे की माझ्याकडे कॅश पडू नये आणि मला त्याचे डॉलर करायचे आहेत किंवा कुठली करन्सी करायची, तर याला काय रूल्स लागू होतात? आहेत ना. त्याला लिमिट आहे 50,000 रुपये. तुम्हाला फॉरेक्स परचेस करताना 50,000 रुपयापर्यंत कॅश देता येते लिगली. त्याला पण डॉक्युमेंट लागतात, डॉक्युमेंट्स लागणार. ऑफिशियली जिथे लिगली परचेस करता, जिथे तुमचं इनव्हॉइस जनरेट होतं तिथे डॉक्युमेंट्स लागतात. कारण हे सगळं फॉरेक्स म्हणजे बँक असो किंवा प्रायव्हेट फॉरेक्स असो, हे सगळं RBIचं ऑडिट होतं. त्यासाठी हे ठेवावं लागतं
की तुम्ही खरंच ट्रॅव्हल करत होतात, आम्ही खरंच या व्यक्तीला विकले. इनवॉइस, त्यानंतर A2 फॉर्म येतो, त्याच्यावर सह्या वगैरे सगळं येतं. त्यामुळे हे सगळं ठेवावं लागतं. तर एका व्यक्तीकडून मॅक्झिमम 50,000 पर्यंत कॅश घेता येते. हा, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर एंटायर पेमेंट शुड बी बाय वे ऑफ चेक किंवा ऑनलाईन ट्रान्सफर वगैरे, पण कॅश घेता येत नाही. 50,000 कॅश 50,000 पर पर्यंत पर्सन पर पर्सन ही लिमिट आहे. ही लिमिट आहे. ओके Yes. ओके 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 परफेक्ट. तर म्हणजे तुम्हाला आज आत्ता सचिन सरांकडून तुम्हाला फॉरेक्सबद्दल रूल्स कळले असतील. शक्यतो रूल्स सगळे फॉलो करा. काय उगाच तुम्ही चालले लिजर ट्रिपला, काही कारणाने कुठे अडकलात एअरपोर्टवर, तर ते सगळी ट्रिपच खराब होऊन जाते. तसं व्हायला नको असेल तर शक्यतो हे रूल्स फॉलो करा. लिगल फॉरेक्स घ्या, ते म्हणल्याप्रमाणे पावती घ्या प्रत्येक वेळेला, आणि ते जे काही लिमिट्स म्हणलेत, किती करन्सी घेऊन जाऊ शकतो आपण, फॉरेक्स कार्ड शक्यतो वापरा ते म्हणल्याप्रमाणे, ते सगळे रूल्स फॉलो करा, जेणेकरून तुमचा जो परदेश प्रवास आहे तो खूप चांगला आणि विदाऊट एनी ट्रबल तुम्हाला नीट पार पाडता येईल. आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आम्हाला. तुम्हाला काही फॉरेक्सबद्दल प्रश्न असतील, त्याचे नंबर खाली स्क्रोल होत आहेत, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला फॉरेक्स कार्ड घ्यायचं असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा, ते नक्की तुम्हाला मदत करतील फॉरेक्स कार्ड नक्की. किंवा करन्सी जे काय असेल ते घेण्यामध्ये. तुम्हाला अजून काही वेगळे डाऊट्स असतील तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला नक्कीच गायडन्स देऊ. सर्वात महत्त्वाचं, आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आम्ही असे वेगवेगळे विषय तुमच्या करता या पॉडकास्टमधनं घेऊन येऊ शकू. धन्यवाद.